भारतीय सीमांचं रक्षण करणाऱ्या जवानांच्या मागे एक असा गट आहे ज्यांच्या विना संरक्षण यंत्रणा अक्षरशः अर्धवट राहील असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। हा गट म्हणजे एक प्रकारे लष्करासाठी भारताच्या संरक्षण व्यवस्थेचा गाभा आहे। हा गट म्हणजे अनेक पिढ्यांपासून लष्करासाठी काम करतो। त्यांचं नाव नाही, ओळख नाही, नोंद नाही, पण जबाबदारी अमर्याद आहे। पाहूया याचाच आढावा घेणारा माझा सहकारी दीपक पळसोलेचा हा सीमेवरून खास रिपोर्ट। भारत पाकिस्तान सीमेवर आहे। कारगिल मधल्या शेवटच्या गावाला जाणारा हा रस्ता आहे। लाटो हे गाव आहे। याच्या पाठीमागे जर तुम्ही दोन नद्यांचा संगम बघितला तर ही जी माझ्या डाव्या हाताला जी वाहतीये नदी ही गिलगिट बाल्टिस्तान अर्थात पाकिस्तानमधनं ही नदी वाहत येते आणि त्याच्या पलीकडनं जी नदी येते ती नदी आपल्या भारतातली आहे। शिंगू असं या नदीचं नाव आहे। या दोन्ही नद्यांचा संगम या ठिकाणी होतो आणि पुन्हा हे जे पाणी जे जातं वाहत वाहत तर हे पुन्हा पाकिस्तानला जातं असं इथल्या गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे। आणि या सीमेवरचं जे एक गाव आहे ते गाव आहे लाटो। या लाटो गावकऱ्यांच्या काय नेमक्या समस्या आहेत, याशिवाय हे जे गावकरी आहेत हे पूर्णपणे निर्भर आहेत ते म्हणजे लष्करावर। कशा पद्धतीनं काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे याचा आढावा आपण आता घेऊया। करायचं झालं तर लष्कराच्या मागे उभं असणारं न दिसणारं सैन्य असंच करावं लागेल। 1965 में हम यहाँ आके बसाया गवर्नमेंट ने, अभी तक ठीक चल रहा था। अभी थोड़ा हमारे रोजगार का कमी हो गया है और हम तो चाहता है कि शांति हो जाए। किसी वक्त भी शांति में खलल आया तो हम लोग डर जाता है, क्योंकि 1965 की जहाँ देखा, 99 की जहाँ देखा, 71 की जहाँ देखा, बहुत कुछ मुश्किलात हम लोग को उठाना पड़ता है। लेकिन बाकी तो सब टीवी में नजर आता है, लेकिन हमारे लिए बड़ा मुश्किल होता है। इथल्या पोर्टर्सनी अनेक युद्ध आणि संकट पाहिली आहेत। हाडं गोठवणाऱ्या थंडीत लष्कराचा भार ते खांद्यावर उचलत आले आहेत। दररोज 20 ते 25 किलोचं सामान पाठीवर घेऊन ते 12 ते 15 किलोमीटर बर्फाळ उतार असलेल्या चढणीवरून चालतात। झिरो पोस्ट, बंकर आणि सीमेवरील तात्पुरती ठाणी या ठिकाणी दळणवळणाचं सर्व साहित्य हे पोर्टर्सच्या श्रमातून पोहोचवलं जातं। लेबर का काम करता है, घोड़ा खच्चर चलाता है फौज का, यहाँ से लोड उठाता है तो पोस्ट पे जाना पड़ता है। पोस्ट पे कम से कम 6-7 घंटे का काम है। रास्ता बहुत थोड़ा डेंजर है तो बहुत बड़ा डिफिकल्ट करता है। फिर भी खच्चर लेके जाते हो या अभी गधे लेके जाते हो? गधे सर, गधे जाते हैं। हम 6 खच्चर ले जाते हैं, 5 भी लेके जाते हैं, यहाँ 4 भी लेके जाते हैं। और जो लोड उठाना पड़ता है आपको, वो जो लोड होता है वो कौन कौन सी चीजें आप लश्कर को दे देते हो? हर चीज सर, पानी से लेके खाना वाना चीज का सब कुछ, तेल, केरोसिन, राशन हो जो भी हो सब गधे पे लेना पड़ता है। खरं तर इथला हिवाळा म्हणजे जगणं थांबवणारा ऋतू। हिवाळ्यात तापमान -30 अंशांखाली जातं। 4 ते 6 फुटांपर्यंत बर्फ साचतो। त्यात पोर्टर्सना बर्फ फोडत वाट करत सामान घेऊन पुन्हा पोस्टवर पोहोचवायचं असतं। वाट चुकली, पाय घसरला तर थेट मृत्यूची दरीच। पण यांच्या मनात केवळ एकच ध्येय असतं, ते म्हणजे पोस्टवर पोहोचलो नाही तर जवानांना जेवण मिळणार नाही, यासाठीच ते जीवावर उदार होतात। वापिस आपके लिए वहाँ पे रुकने के लिए कुछ जगह वगैरह बनाई हुई रहती है? जब रात अपना एक जगह रखा हुआ है बना के, वहाँ पे रुकते हैं, 1-2 घंटे रेस्ट करते हैं। अच्छा। तो हमको 10-8-9 घंटे लगते हैं रेस्ट करके जाने से। और अभी तो फिलहाल धूप का मौसम है, जब बर्फ गिरती है, जब ठंडी होती है, तब कैसा आपके सामने चैलेंज रहता है? पूरा बर्फ में तो बहुत चैलेंज होता है सर। यहाँ तो विंटर स्टॉक बोल के यहाँ से नवंबर तक तो पूरा फुल करना पड़ता है, वहाँ पे स्टॉक पहुँचाना पड़ता है। बर्फ आएगा तो रेस्ट होता है। अच्छा। बर्फ में चलना नहीं होता सर। अच्छा। बर्फ में कभी नहीं जाएंगे सर। केवळ लष्कराला साहित्य पुरवणं इतकंच यांचं काम नसतं, तर ते सैन्याच्या कार्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी सुद्धा होतात। अन्न, दारुगोळा, औषधं असं सैन्याचं सामान दुर्गम पोस्टवर पोहोचवणं हे त्यांचं काम आहे। याशिवाय बर्फाळ प्रदेशात वाट उघडणं आणि मार्गदर्शन करणं, घोडे, याक यासारख्या जनावरांवर लष्करी सामान लादणं, सैन्याच्या तंबू उभारणीसाठी साहित्य नेणं, दळणवळण नसलेल्या ठिकाणी संदेशवाहक म्हणून काम करणं, आकस्मिक अपघात किंवा जखमी जवानांना पाठीवरून खाली आणणं, रोजंदारीवर इतर कोणतीही मेहनतीची कामं लष्करासाठी करणं, चोख माहिती पुरवणं,
सीमारेषेवरील संशयास्पद हालचाली सैन्याला कळवणं, दुर्गम भागात सैन्य दलांना मार्गदर्शन करणं ही या पोर्टर्सची कामं आहेत। भारतीय लष्करही त्यांच्या या सहकार्याचं मनापासून कौतुक करतं। सैन्य आणि गावकऱ्यांमधील हा परस्पर विश्वास देशाच्या सुरक्षेसाठी एक मजबूत आधार ठरतो। पण आता मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं सुरू आहेत, त्यामुळे या सगळ्यांना भविष्यातील रोजगाराचं काय असा प्रश्न भेडसावतो। कारण गावातील 1 ते 2 मंडळी सोडली तर सगळे जण पोर्टर्सचंच काम करतात। अभी तो शुक्र है हमारा जो कमांडर साहब है, हमारा जोशी साहब है, जनरल साहब, तब भी हम बॉर्डर वालों के ऊपर नजर रखा हुआ है। उन्होंने हमारी रोजगार को थोड़ा मतलब मद्देनजर रखे हमको रोजगार देता है। लेकिन अगर तो थोड़ा बाई चांस अगर हम लोग को ये रोजगार कम हुआ तो हमारी तालीम पर असर पड़ेंगे, एजुकेशन पर। बच्चों की एजुकेशन अगर खत्म हुआ तो, क्योंकि पहले हमने तालीम नहीं पढ़ा, हम खुद ने फौज के काम करते रहा, अब हमारे बच्चे पर भी ये असर पड़ा तो हम गरीब हो जाएंगे। पोर्टर्स हे काही कायमस्वरूपी कर्मचारी नाहीयेत, त्यामुळे त्यांना कोणतंही विमा कवच नाहीये। आजारी किंवा अपघातग्रस्त झाल्यास कुटुंबच अपंग होऊन बसतं। इथे हे पिढ्यानपिढ्या चालतंय, बदल काहीच नाही। लाटूमधील तरुण पोरं आता परत पोर्टर्सचं काम करतायत, कारण पर्याय नाहीये। शेती नाही, उद्योग नाही, पर्यटक सुद्धा नाही। लाटोमधील पोर्टर्स हे भारताच्या संरक्षण व्यवस्थेचा गाभा आहेत, पण ते अजूनही अनधिकृत, उपेक्षित आणि असुरक्षित आहेत। त्यांचं योगदान सैन्याचं बळ वाढवतं, पण त्यांचं स्वतःचं आयुष्य दिवसेंदिवस कमी होतंय। त्यामुळे सीमेवर देश उभा ठेवायचं काम जे सैन्याच्या बरोबरीनं करतायत, त्यांच्यासाठी आपला देश कुठे आहे हा प्रश्न आता शांतपणे विचारण्याची गरज आहे। पोट आहे, ज्या गोष्टीवर अवलंबून आहे ते पूर्णपणे संकटात आल्याची भावना या कुठेतरी मंडळींच्या मनामध्ये निर्माण झाली आहे। अजूनही लष्कराकडनं त्यांना मदत दिली जाते, त्यांच्या सोयी सुविधा ज्या आहेत त्याच्यासाठी लष्कराचा मदतीचा हात असतो, पण हे आणखी किती दिवस चालणार हा मात्र प्रश्न या निमित्तानं हे गावकरी विचारतात। या सगळ्याबाबत पुढे नेमकं काय होत आहे आणि आगामी काळात या गावकऱ्यांच्याबद्दल या सगळ्याबाबत भारत सरकार नेमकं कुठला निर्णय घेत आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन अरविंद मार्गेसह मी दीपक पळसुले, एबीपी माझा, कारगिल।